अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना पोलीस संरक्षण द्या अशी मागणी अहिल्यानगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनातून केली आहे। अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पोलीस अधीक्षक यांच्याकडे संरक्षणाची मागणी केली आहे। जिहादी लोकांना भारताचे संविधान शिकवण्याची खरी गरज आहे। लव जिहाद वोट जिहाद करत हिंदू धर्माच्या विरोधात काम करत आहे। आम्ही देखील आमच्या धर्माचं काम करत असून कोणीही आम्हाला अडवू शकत नाही। दौंड येथील बादशाह या नावाच्या व्यक्तीला तातडीने पोलिसांनी अटक करावी, अन्यथा आम्ही त्याला घेऊन पोलीस प्रशासनाच्या ताब्यात देऊ। तसेच फेक अकाउंटवर देखील कारवाई करावी, अन्यथा अशा जिहादी प्रवृत्तीच्या लोकांना धडा शिकविण्याचं काम केलं जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर आणि माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी पोलीस प्रशासनाला निवेदनातून दिलाय। तर यावेळी माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, विनीत पाऊल बुद्धे, अविनाश घुले, अजिंक्य बोरकर, आशाताई निंबाळकर, माणिक विधाते, बाळासाहेब पवार, सुरेश बनसोडे, दीपक खेडकर, रेश्मा अठरे, सागर बोरुडे, साधना बोरुडे, मयूर बांगरे, लतिका पवार, युवराज शिंदे, सनी कोवळे, नितीन घोडके, राजेश भालेराव, श्रेणिक शिंगवी, गिरीश जगताप, महेश गलांडे, अंजली आव्हाड, धीरज उकिरडे, मारुती पवार, सुनंदा शिरवळे आदी उपस्थित होते। तर पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटलंय, अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप हे हिंदू धर्माच्या प्रचाराकरिता ठिकठिकाणी सभा, मोर्चे आणि काही ठिकाणी आरत्या करण्याकरिता महाराष्ट्रभर जात असतात। तेथे जात असताना काही ठिकाणी दोन धर्मातील वादविवाद असलेल्या मंदिरांमध्ये हिंदू जनसमुदायांसहित आरती अगर दर्शनाकरिता जात असतात। त्यामुळे त्यांना काही विशिष्ट धर्मातील लोकांनी जाणीवपूर्वक टार्गेट केल्याचं दिसून येत आहे। त्यात त्यांनी प्रसार माध्यमांवर त्यांच्या धर्माच्या बाजूने आणि जाणीवपूर्वक आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात चितावणीखोर वक्तव्य केली आहे। त्यामध्ये त्यांनी प्रसार माध्यमांसमोर आमदार संग्राम जगताप यांना आम्ही गर्दीतून गोळी मारू असं वक्तव्य केलंय। त्यानंतर लगेचच काल आमदार संग्राम जगताप यांचे स्वीय सहाय्यक सुहास शिरसाट यांना त्यांच्या मोबाईलवर 2 दिन के अंदर संग्राम को खत्म करूंगा अशा आशयाचा टेक्स्ट मेसेज अनोळखी व्यक्तीने केलाय। तरी आम्ही समस्त सकल हिंदू समाज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीनं निवेदन देतो की काही विशिष्ट धर्माचे लोक हे जाणीवपूर्वक आमदार संग्राम जगताप यांना टार्गेट करून त्यांच्या जीवाला काही धोका निर्माण होईल अशी वक्तव्य करत असून या चिथावणीतून आमदार संग्राम जगताप यांच्या जीवितास निश्चितच आता धोका निर्माण झालेला आहे। तसेच हे धमक्या देणाऱ्या लोकांपासून त्यांच्या कुटुंबियांच्या जीवाला देखील घातपात होण्याबाबत शक्यता नाकारता येत नाहीये। त्यामुळे धमकी देणारे व्यक्ती आणि त्यांना चिथावणी देणाऱ्या व्यक्तींवर कठोरातील कठोर कारवाई तातडीने करा। आमदार संग्राम जगताप यांची आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संरक्षणाची जबाबदारी पोलीस प्रशासनाने घ्यावी। त्याकरिता लागणाऱ्या आवश्यक उपाययोजना तातडीने करण्यात याव्या। तसेच सुहास शिरसाट यांच्या मोबाईलवर ज्या अनोळखी व्यक्तीने धमकी दिली त्या व्यक्तीला आणखी कोण मदत करत आहे किंवा त्याच्या संपर्कात अजून कोण आहे का या बाबतीतही योग्य तो तपास करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याकडे निवेदनातून केली आहे। या प्रकरणाबाबत कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे। या प्रकरणाची पोलीस प्रशासनाने दखल घेतली असून योग्य ती कारवाई निश्चित केली जाईल। तसेच शहरातील अनधिकृत फ्लेक्स बोर्डवर देखील महापालिकेने कारवाई करावी। आम्ही देखील त्यासाठी पोलीस संरक्षण देऊ अशी माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली। आता हे जे आमदार संग्राम भाई जगताप हे हिंदुत्वाची भूमिका घेऊन महाराष्ट्रभर हिंदूंसाठी काम करतात, तर प्रथम तर त्याचा आम्हाला अभिमान आहे। कारण की हिंदू समाजासाठी जे काम त्यांचं चालू आहे ते कौतुकास्पद आहे। आणि आत्ता जे 2 दिवसापूर्वी किंवा जे धमक्याचे सत्र चालू आहे, माझं आपल्या माध्यमांच्या प्रसारमाध्यमांच्या वतीने आम्हाला तुम्हाला सांगणं आहे की हे पोकळ धमक्याला काय आम्ही कोणी घाबरणार नाही। आणि फक्त इथून पुढं धमकी देताना तुम्ही काही गोष्टीचा विचार करा की बुवा आम्ही बी जर तुम्ही प्रकारचे धमक्या दिल्या तर आम्ही बी तुम्हाला शोधून सापडून आम्हाला जे काय करायचं आम्ही बी करू शकतो। त्याच्यामुळे तुम्ही जे लोक आता मी SP साहेबांना आम्ही भेटलो की या अहिल्यानगरचं नामकरण गेले अनेक वर्षांपासून या ठिकाणी झालेले, तर जे आयदी वृत्तीचे लोक आहेत यांचे जर आपण स्टेटमेंट पाहिले तर यांच्या स्टेटमेंटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा हे अहमदनगर म्हणते, म्हणजे यांना पहिली गोष्ट त्यांना संविधानच मान्य नाही। पण ज्यांना संविधान मान्य नाही अशा जे त्यांचा आपण काय विचार करायचा। हे माझ्या सकट इथं तुम्ही प्रशासन किंवा पत्रकार आहेत यांना सुद्धा माझा प्रश्न आहे की समजा हे अहिल्यानगरचं नामकरण झाले, पुण्यश्लोक अहिल्यानगर, त्यांचं कार्य आपल्या संबंध देशाला माहिती आहे, त्यांच्या नावाला सुद्धा त्यांचा विरोध आहे ना।
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना आहे त्याला विरोध आहे. त्याच्यामुळे अशा जे लोकांचा आरमानावर घेण्यासारखी गोष्ट नाही. पण पोलीस प्रशासनाला मी काय सांगितलं आहे की एक पोलीस प्रशासनाचं कर्तव्य याच्यामध्ये येतं की तुम्ही कशाप्रकारे याच्यात कारवाई करू शकता किंवा काम करू शकता. बाकी आम्ही सक्षम आहेत आणि इथून प्रसारमाध्यमाद्वारे आम्ही सांगतो की कुठल्याही प्रकारचे इथून पुढचं फोनवर मेसेजवर किंवा कुठल्याही प्रकारचे काही आता जे स्वतःला लय सामाजिक कार्यकर्ते समजते आणि त्यांचे उलटे मला ते सगळे माहिती आहे नगरमधलं असल्या कारणाने. तर अशा लोकांना सुद्धा माझं सांगणं आहे की तुम्ही जे व्हॉट्सअप सोशल मीडियाद्वारे जे बातमी करायचा प्रयत्न करता ना तर तुम्हाला इथून पुढे त्याला सुद्धा चोख उत्तर देऊ. त्याच्यामुळे तुम्ही कशाप्रकारे आमची इच्छा आहे शांतता ठेवा, पण तुमच्या मनात जर नसेल इच्छा तर आम्ही तसं उत्तर देऊ असं या ठिकाणी सांगतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.